बहुतेक मी आता इथल्या सगळ्यात उंच डोंगरावरती आहे. शूजमध्ये बर्फाचं पाणी आहे, पायाची पूर्ण वाट लागली, हातामध्ये ग्लव्ज असून काही उपयोग नाही आहे, टोपीसुद्धा जास्त प्रोटेक्ट नाही करत आहे. या क्षणी मला आता एवढंच म्हणायचं आहे, मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. जन्मभूमीचा देव म्हटलं तर खरं प्रमाणे सांगू ना, हां तुला जे देवचा हा असतात ना, अटैचमेंट टू द गॉड, वो ना अपने को ये जगह में दिखता है. अब तो देखना अंदर जा करके. ओके. आसपास का जो वातावरण, जो एटमॉस्फेयर, जो क्लाइमेट है ना, डायरेक्टली भगवान से कनेक्ट करने वाला मंदिर है यहाँ पे. ओके. इसलिए इसको बोलते हैं देवभूमी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शिमल्यामधल्या आपल्या पहिल्या दिवसाची आपण सुरुवात करतोय हनुमानच्या मंदिरापासून. तर सरच डायरेक्टली आम्हाला इथे घेऊन आलेत या मंदिरामध्ये. तर बघू एकंदरीत हे मंदिर कसं आहे. बाहेरून तर एकदम छान सॉर्टेड वाटतंय. आता ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो. माहीत नाही ते आमच्यासोबत निसर्गाची काय दुश्मनी आहे. मनालीला गेलो, भरपूर असा बर्फ पडला, त्यामुळे आमचे बरेच स्पॉट कव्हर करायचे राहिले. आणि शिमल्याला आलो आहे तर इथे पाऊस चालू आहे, स्नोफॉलसुद्धा झाला. त्यामुळे इथलं आम्हाला जिथे मेन ठिकाणी जायचं होतं तो स्पॉट इथला बंद झाला आहे. तर इथे -8 जरी असलं ना तरी मनालीपेक्षा खूप जास्त थंडी इथे जाणवते, कारण इथे हवा आणि पाऊस दोन्ही गोष्टी चालू आहेत. तो आपल्या दिवसाची सुरुवातच आपण हनुमानच्या मंदिरापासून केले. सो आता बघूया इथून पुढे जे काही स्पॉट ओपन असेल ते कव्हर करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो चला. तर काय आम्ही इथला एक पॉईंट आहे तो बघायला चाललोय. आणि मगाचपासून गाडीमध्ये आपण इथे जर तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण ट्रॅफिक जिथे लाइन लागली. तर हम लोग कौन से लोकेशन पे जा रहे थे अभी सर? कोपरी. काय वहाँ पे देखने के लिए? ये स्नोफॉल आहे. स्नोफॉल ऑलरेडी इथे व्हायला लागलं. तर तुम्ही बघत असाल तर इकडे सगळे बर्फ थोडा पडायला सुरुवात झाले. जर बर्फ जर पडला तर आमचं वरती जाणं मुश्किल होणार आहे. आल्यापासून असं झालंय की बर्फ पडतोय, त्यामुळे आम्हाला स्पॉटच कव्हर करता येत नाहीत. आणि आता जस्ट आम्ही जिथे पोहोचेन 5 ते 6 किलोमीटर ती लोकेशन राहिले आणि आता बर्फ वाढायला सुरुवात झाली. तर ट्रॅफिक होतं म्हणून आमचे सर चालत गेलेले तिकडे. कसं वाटतंय सर? अरे एक्सपिरियन्स कसं वाटतं तुम्हाला? नहीं क्या? हाँ. कुल्फी जाम क्या है? चला बर्फ ही बर्फ. ओ गॉड. नाक पूरा कान बंद हो गया मेरा. हाँ पागल हो गया अमनदीप तू. किधर आहे अमन? सर पैसा वसूल है, मैं तो अब गाड़ी में नहीं आएगा. चल के तू. जी गोष्ट बघायला आम्ही सगळ्यात जास्त एक्साइटेड होतो, ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आम्हाला आनंद घ्यायचा होता, त्याच गोष्टीचा आता आम्हाला हळूहळू त्रास व्हायला लागला. आणि असा तसं नाही, म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असं अवस्था झालंय. अक्षरशः स्नो अंगावरती पडतोय, म्हणजे कधी न अनुभवलेली गोष्ट अनुभवायला भेटते. पण
कमालवाली फिलिंग आहे. म्हणजे आता आम्ही इथून पुढे नाही जाऊ शकत आहे, कारण पुढे रस्त्यावरती भरपूर असा बर्फ जमा आहे, त्यामुळे आम्हाला इथूनच रिटर्न जावं लागणार आहे. मला अक्षरशः बोलता येत नाही आहे. ओठ जड झालेत, जीभ जड झाले, हात जाम झालेत, बट ह्याची सुद्धा मजा वेगळी आहे. आईला कॉल केले, आईला जरा बर्फ दाखवतो इथे, कारण कोणीच घरच्यांनी तरी अजूनपर्यंत अनुभवलेली नाही आहे गोष्ट. बर्फ वाढतोय बघ, बर्फ स्नोफॉल होतोय, दिसतोय का गाईज? आय नो ही गोष्ट तुम्हाला खूप बालिश वाटेल, कारण ही मला बऱ्याच वर्षापासून, बरेच दिवसापासून करायची होती. ती म्हणजे बर्फ खायचा होता. मजबूत थंड आहे, बट त्याला खायचं होतं, त्याला खायचं होता. खूप माझी इच्छा होती. नहीं कुछ नहीं है, कोट है ऊपर तक है. शेट हुआ बर्फ खाल्ला, पैसा वसूल झाले, माझी पैसा वसूल झाली. एक नंबर. इथले माकडे जर बघायला लागायच तर सगळे हट्टेच्या कट्टे माकड आहेत, सगळे हट्टे कट्टे. माहीत नाही आपल्याकडेच त्यांना काय खायला भेटत नाही की आपल्याकडे सगळे सुकडे बिकडे असे माकड असतात, पण इकडे सगळे हट्टे कट्टे माकड आहेत. तर आम्ही आता इथून गाडी पार्क केली, कारण हा जो बर्फ आहे ना याच्यामध्ये ते चाक स्लिप होत आहेत, गाड्यांचे चाक स्लिप होत आहेत, प्रॉपर अशी गाडीवरती चढत नाही. सो आम्ही वर पुढे गेला. सो आम्ही इथेच थोडंसं फिरू आणि मग घरी खाली जाऊ. परत स्नोफॉल व्हायला सुरुवात झाली. सर हाथ और पैर सेकने का कितना लोगे? भाई जिसका कोई सिस्टम ही नहीं है. मैं ठंडी में गर्म पानी दिया, भगवान आपका भला करे. क्या कैसे सेकूं इसको? ग्लास नहीं ग्लास ग्लास दे देने का कागज ग्लास. उदिवला पर 5 मैगी ना. सादा ही बनाना, कुछ डालना ही मत उसके अंदर मैगी में. कुछ नहीं है, कुछ ही मत डालो, एकदम सिंपल सादा सोबर. मैगी पकड़ा दो मेरे को वहाँ से. कष्ट है आपको, इधर अरे देखो थोड़ा. ले लेंगे कष्ट. वो पेटी में भैया, पतले वाली पेटी में 5 मैगी पकड़ा दो आप. तर लो म्हणजे या थंडीत गरम पाणी प्यायला भेटणं मग स्वर्ग आहे. अच्छा वहाँ कटोरा. हाताची बोटं, पायाची बोटं माझ्या बॉडीचा पार्टच नाहीत असं मला वाटायला लागलं आता. बस दिल खुश हो गया है. इस गरीब को भी दे दो यार, कोई तो खिला. 2 दिन से कुछ नहीं खाया. हाँ. तर गाइस कसा होता एक्सपीरियंस तुमचा? Awesome. असं और इतनी ठंडी के बाद मैगी खाने का मजा ना सच्ची में कुछ अलग होता है यार. यस यस यस. आप भी मैगी खाना चाहिए. हाँ. लैंडस्लाइड क्या हुआ ये? लैंडस्लाइड पत्थर पड़ला गाड़ी में. अरे बाप. पीछे कोई था क्या उसमें? मारने के लिए होते ना बस. हाँ? गई पर रिसोर्ट नहीं आई पर बच गई. आता बघितलं तुम्ही ती लँडस्लाईड झाल्याने मोठा दगड त्या गाडीवरती येऊन पडला आणि पाडचं जे काय होतं टप तो पूर्णपणे चेपलाय. अरे माहीत नाही आमच्या सरांमध्ये कुठून एवढे एनर्जी आले, कुठे 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 फिरवत आहेत. त्यांचे शूज तर फाटलेत. आमच्या शूजमध्ये पण पाणी गेले, बर्फ जमा झाला आणि आम्ही चालतोय नुसतं आयडियासारखे. पण लय मजा येतं खरं. काय लय मजा येत आहे. मजा तर येते, कारण हा एक्सपिरियन्स पुन्हा आम्ही कधी अनुभव माहीत नाही आम्हाला. त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही या क्षणाचा आनंद घेतो. जशी माझी बर्फ खायची इच्छा होती, आता तशीच एक इच्छा होती की बर्फामध्ये स्नोमॅन आम्हाला तयार करायचा होता, तोच आम्ही आता करतोय. सेकंड फ्लोर की तैयारी. Perfect. चलो ए पाजी इधर चल. सब्जी सर को टारगेट करते. 1 sampai और जाना. कुछ नहीं होगा. 1 2 3
अरे बेकार बेकार पडलो. नाव ह्याच्यावर येईल काय? कॅमेरा माझा कॅमेरा. अरे काय लागेल. भेंडी. अरे नको अरे अबे चालू कॅमेरा गेला आतमध्ये बर्फ गेला झालं. आम्ही आता शिमल्यातल्या फेमस मॉल रोडला आलो आहे, पण आम्ही सध्या इथे ना आम्ही निघालो इथे वरती एक मंदिर आहे, फेमस मंदिर आहे, ते मंदिर बघायला निघालो. आम्ही जसं कर्नाटकला गेलो होतो शंकर महादेवची कशी मोठी मूर्ती होती तशीच मोठी मूर्ती इथे आहे हनुमान यांची, सो ती बघायला पडता निघाले. सो तिथे जायला आपल्याला रोपवेने जावं लागतं आणि शिमला ना पूर्ण डोंगरामध्ये बसलेलं आहे आणि आम्ही आता डोंगराच्या मध्यभागी आहे. सो खूप चढ आहे त्यामुळे दम लागतं खूप. वरती जर तुम्हाला बजरंगबलीची मूर्ती दिसत असेल ना तर तिथेच आपल्याला जायचं आहे. सो तिथून खाली येताना रोपवे पण दिसतो आपल्याला, बट ते लोकल लोक बोलले की रोपवेला खूप जास्त गर्दी आहे, सो रोपवेचं तिकीट मिळणं मुश्किल आहे. पण रोपवेचं तिकीट नाही मिळालं तर ते बोललं की गाडी जाते वरती, बट बघूया. रोपवेचे चार्जेस पण मला थोडेसे महाग वाटतं इथे. जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल तर 550 रुपये आणि वन वेने जर जायचं असेल म्हणजे फक्त जायचं असेल तर 295 रुपीज आहे. मी आजपर्यंत 2च रुपयेमध्ये बसलो, एक सापुतारा दुसरा आहे रायगड. तर दोन्ही रुपयांपैकी हा रुपये थोडंसं नीट अँड क्लीन आहे आणि याच्यामध्ये ज्या ग्लास वगैरे वापरलं जातं जास्त वापरलं, त्यामुळे आपल्याला व्हिजिबिलिटी खूप जास्त मिळणार आहे, म्हणजे व्ह्यू आपल्याला त्यातून जास्त बघायला मिळणार आहे.
तर टोटल या मूर्तीची हाईट आहे 108 फूट. तर याआधी आपण एक मूर्ती पाहिली होती शंकर महादेवाची मुर्डेश्वरला, ती होती 137 फूट आणि या आहे 108 फूट. बघा ना किती ह्यूज वाटते, किती ह्यूज. आणि तेवढी बेकारवाली थंडी आहे ना. मी माझा एक हात ओपन आहे, राजू आणि मी दोघांमध्ये ग्लोव्ज वापरतो. तर एका हातातला ग्लोव्ज त्यांनी घातलाय, एका हातातला ग्लोव्ज मी घातलाय. हे पूर्णपणे हात गेला होता, पूर्णपणे आखडलं, असं आखडलंय. काय मुवमेंटसुद्धा जाणवत नाही हाताला. म्हणजे थंडीची आम्ही अपेक्षा केली होती, पण एवढी थंडी असेल ही अपेक्षा मी केली नव्हती. मला असं वाटतं की जर मला माहीत असतं की इथं एवढा त्रास होत असेल थंडीचा, तर मी आणखीन जास्त तयारी करून आलो असतो. या सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला इथे येण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची तयारी केली पाहिजे. त्यामुळे ही सिरीज आपली तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला कशी वाटतं मला नक्की सांगा. बहुतेक मी आता इथल्या सगळ्यात उंच डोंगरावरती आहे. शूजमध्ये बर्फाचं पाणी आहे, पायाची पूर्ण वाट लागली, हातामध्ये ग्लव्ज असून काही उपयोग नाही आहे, टोपीसुद्धा जास्त प्रोटेक्ट नाही करत आहे. या क्षणी मला आता एवढंच म्हणायचं आहे, मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. खोलूस? हाँ खोल दीजिए, खोल दीजिए. ओके सर, बंद कर दीजिए. ठीक है, कर दो. ये ना कर दो, प्लाई बोर्ड में नहीं है, वुड के अंदर है प्योर. कर दो, कर दो, ये चीज है, मतलब वुड इज लॉन्ग टाइम. कर दो. समझ रहे? ठीक आहे. तर मॉल रोडला आलेलो. तर मला जास्त ठिकाणी जास्त दुकानात फिरायचं नव्हतं, त्यामुळे एकाच दुकानात फिरून मी बरंच काही घेतलेलं आहे. तर हा एक ट्रे घेतला मी. जर एक बार खोल के दिखाय ना आपण. हां, बहुत चांगला दिसतंय. खूप चांगलं दिसतंय. खूप चांगलं दिसतं. मी हा एक घेतला, एक चेस घेतला मी भावासाठी. त्यानंतर शॉल घेतलेत मी या. आणि ठीक आहे, माझ्यासाठी मी एक सॉक्स घेतला, म्हणजे जेणेकरून काय होईल, मला जो शूजचा प्रॉब्लेम झालेला आता, त्यासाठी थोडंसं वॉर्म सॉक्स मी घातलं तर मला सुद्धा आराम मिळेल. आणि थोड्याफार गोष्टी घरच्यांना घेऊन चाललं, त्यामुळे घरचेसुद्धा खुश होते. नाही म्हणता म्हणता मॉल रोडला बरेच काय आम्ही शॉपिंग केलेलं आहे. माझी ही पूर्ण बॅग भरले, त्याच्या हातात पण माझीच बॅग आहे. म्हणजे नाही म्हणता म्हणता बरीच अशी आपली शॉपिंग झालेली आहे. सो आता इथे जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही, कारण आपलं अकाउंट आता खाली झालेलं आहे. जेव्हा मी मनालीमध्ये एंट्री केलं तेव्हा स्नोफॉल पडला आणि आमचं वेलकम केलं होतं इथे. आणि आता निघताना सुद्धा शिमल्यामध्ये स्नोफॉल झाला आणि मस्त असा गुड बाय आम्हाला केलेला आहे शिमल्याने.